स्टँडर्ड 7 सब्जेक्ट जनरल सायन्स युनिट 3 प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. आज आपण प्रॉपर्टीज ऑफ एअर हा घटक पाहणार आहोत. युनिट 3 प्रॉपर्टी ऑफ नॅचरल रिसोर्सेस म्हणजेच नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म. चला आपण धडा बघूया. प्रॉपर्टी ऑफ एअर, हवेचे गुणधर्म. एअर इज ऑल अराउंड अस, वी कॅनॉट सी इट. आपल्या सभोवताली हवा असली तरी ती आपल्या डोळ्यांना दिसत नाही. इट वी फील द प्रेझेन्स ऑफ एअर, तरी हवेचे अस्तित्व आपल्याला जाणवते. व्हेन वी इनहेल एअर इज टेकन इन थ्रू द नोज. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा नाकावाटे हवा आत घेतली जाते. इफ वी ब्लो ऑन आवर हँड थ्रू आवर लिप्स वी कॅन फील द एअर. तोंडासमोर हात धरून फुंकर मारल्यास आपल्याला हवेचा स्पर्श जाणवतो. मुलांनो करा. तोंडापुढे आपला हात ठेवा, हात जरा थोडेशा अंतरावर धरा आणि फुंकर मारा. आपल्याला हवा आहे हे जाणवते. आता आपण ट्राय धिस करून पहा. बघा आपण काय दिलेलं आहे. टेक अ स्टिक फ्रॉम अ ब्रूम ऑर अ पेपर ऑर प्लॅस्टिक स्ट्रॉ. झाडूची एक काडी किंवा शीतपेय पिण्यासाठी वापरतात ती स्ट्रॉ घ्या. टाय अ थ्रीड ॲट इट्स सेंटर अँड हँग इट सो दॅट इट रिमेन्स हॉरिझॉन्टल. काडीला मध्यभागी दोरा बांधून अशा प्रकारे टांगा की ती बरोबर आडव्या रेषेत राहील. ओके, इथे दिलेला आहे मुलांना. एक स्ट्रॉ घेतलेला आहे, मध्ये दोरा बांधलेला आहे. टाय 2 रबर बलून्स ऑफ द सेम साइज ॲट द 2 एंड्स ऑफ द स्टिक. काडीच्या 2 टोकांना 2 सारख्या आकारांचे रबरी फुगे बांधा. सी टू इट दॅट द स्टिक रिमेन्स हॉरिझॉन्टल. आता त्यातील एक काडी आडव्या रेषेत राहील असे पहा. नाऊ रिमूव्ह 1 बलून, इन्फ्लेट इट अँड टाय इट अगेन ॲट इट्स ओरिजिनल पोझिशन. आता त्यातील एक फुगा काढा आणि तो फुगून परत काडीला पूर्वीच्या जागी बांधा. डज द स्टिक रिमेन हॉरिझॉन्टल. आता काडी आडव्या रेषेत राहते का? द स्टिक गोज डाऊन ऑन द साइड ऑफ द इन्फ्लेटेड बलून. फुगवलेला फुगा बांधलेले काडीचे टोक खाली जात असल्याचे आढळेल. धिस मीन्स दॅट एअर हॅज वेट. म्हणजेच काय? हवेला वजन असते. एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस. हवा हे वायूंचे मिश्रण असल्याचे आपल्याला जाणवेल. देअरफॉर लाईक ऑल अदर मॅटर इज हॅज मास अँड वेट. हवा हे वायूंचे मिश्रण असल्याने इतर पदार्थाप्रमाणेच हवेला सुद्धा वस्तुमान आणि वजन आहे. बघा इथे फुगा दाखवलेला आहे. एक फुगा हवेने फुगवलेला आहे आणि एक फुगा तसाच आपण लावलेला आहे. आणि हवेने फुगा फुगवलेला असल्यामुळे त्याची स्ट्रॉ त्याच्या बाजूला खाली झुकलेली आहे आणि दुसरा फुगा ज्याच्यात हवा नाही आहे तो तसाच त्या स्थितीत राहिलेला आहे. याचाच अर्थ की हवेला वस्तुमान आणि वजन आहे. पुढे टेक अन इंजेक्शन सिरिंज विदाउट द निडल, पुल इट पिस्टन अँड ऑब्झर्व इट ॲज यू डू सो. सुई नसलेली इंजेक्शनची एक सिरिंज घ्या, तिचा दट्ट्या ओढा व त्यावेळी दट्ट्याचे निरीक्षण करा. द पिस्टन कॅन बी पुल्ड आउट इझिली. दट्ट्या सहजपणे बाहेर ओढता येतो. द पिस्टन देन रिमेन्स इन दॅट पोझिशन इवन इफ यू लेट इट गो. बाहेर ओढलेला दट्टा हात सोडल्यावरही तसाच राहतो. नाव क्लोज द इनलेट होल ऑफ द सिरिंग टाईटली विथ युअर थंब, पुल द पिस्टन अँड लेट इट गो. आता सिरिंजचे छिद्र अंगठ्याने घट्ट बंद करा व दट्ट्या बाहेर ओढा व नंतर हात सोडून द्या. इज द फोर्स रिक्वायर्ड टू पुल आउट द पिस्टन मोर ऑर लेस दॅन बिफोर. दट्ट्या बाहेर ओढण्यासाठी जास्त जोर लावावा लागतो का कमी? डज द पिस्टन रिमेन ॲज इट इज आफ्टर यू लेट इट गो. हात सोडल्यावर दट्ट्या तसाच राहतो का? द मॉलिक्युल्स ऑफ द गॅसेस इन द एअर आर इज कॉन्स्टंट मोशन. हवेतील वायूंचे रेणू सतत हालचाल करत असतात. व्हेन दिस मॉलिक्युल्स स्ट्राईक अ बॉडी दे क्रिएट प्रेशर ऑन द बॉडी. हे रेणू जेव्हा एखाद्या वस्तूवर आदळतात तेव्हा त्या वस्तूवर ते दाब निर्माण करतात. दिस इज द प्रेशर ऑफ एअर दॅट इज वी कॉल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हवेच्या या दाबालाच आपण वातावरणाचा दाब असे म्हणतो. ऑन पुलिंग द पिस्टन विथ द इनलेट होल ऑफ द सिरिंग closed, more space becomes available to the air in the syringe and it becomes rarefied. सिरिंजचे छिद्र बंद करून दट्ट्या खेचल्यावर सिरिंजमधल्या हवेला जास्त जागा
उपलब्ध होते आणि ती विरळ होते. ॲज अ रिझल्ट द प्रेशर ऑफ द एअर इज द सिलिंग इज लोअर्ड. त्यामुळे सिलिंग्समधल्या हवेचा दाब कमी होतो. कंपॅरेटिव्हली द प्रेशर ऑफ द आउटसाइड एअर इज व्हेरी हाय. बाहेरचा दाब मात्र तुलनेने खूप जास्त असतो. दॅट इज वाय वेन द पुड आउट पिस्टन इज रिलीज्ड इट इज इमिजिएटली पुश्ड इन. म्हणूनच बाहेर खेचलेला दट्टा सोडून दिला की तो लगेच आत ढकलला जातो. इफ धिस एक्सपेरिमेंट इज रिपीटेड होल्डिंग द सिलिंग इन डिफरंट पोझिशन लाईक व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल और इनक्लाइंड, द पिस्टन इज फाउंड टू गो इन टू द सेम एक्सटेंट इन ऑल द गॅसेस. ही सिलिंग उभी, आडवी, तिरकी अशा वेगवेगळ्या स्थितीमध्ये धरून हाच प्रयोग केल्यास प्रत्येक वेळी दट्ट्यात तेवढाच आत गेल्याचे आढळेल. From this we can infer that atmospheric pressure is the same in all the directions. यावरून वातावरणाचा दाब सर्व दिशांना समान असतो हे आपल्या लक्षात येईल.